जणांनी साहचर्यवादी उपपत्ती मांडलेली आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी जी उपपत्ती आहे ती ज्ञानात्मक उपपत्ती किंवा तिला समाकारवादी उपपत्ती असे म्हणले जाते. बघा, ज्ञानात्मक उपपत्तीलाच समाकारवादी उपपत्ती म्हणतात आणि साहचर्यवादी उपपत्तीलाच ट्रायल अँड एरर थेरीज, तिला सहाय्यक अध्ययन असे म्हणतात. बघा, दोन वेगवेगळे नाव आहेत. त्यानंतर आता ज्ञानात्मक उपपत्ती कोणा म्हणल्या तर त्याच्यामध्ये लेनिनची उपपत्ती आहे क्षेत्रीय उपपत्ती म्हणून. लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती. त्याचप्रमाणे ग्याने, ठीक आहे, ग्याने, टॉलमन, आसुबेल आणि ब्रुनर यांनी सुद्धा उपपत्त्या मांडलेल्या आहेत. ठीक आहे, यांच्या ज्या ज्ञानात्मक उपपत्त्या आहेत, क्षेत्रीय उपपत्ती, त्याचप्रमाणे ग्यानेची, टॉलमन, आसुबेल आणि ब्रुनर ह्या ज्ञानात्मक उपपत्त्या, त्यालाच आपण समाकारवादी उपपत्ती असे म्हणतात. तर बघा, सुरुवातीला त्यानंतर तिसरी जी उपपत्तीचा प्रकार आहे, तिसऱ्या उपपत्तीचा प्रकार म्हणजेच आधुनिक उपपत्ती. ठीक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. बघा, डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. त्यानंतर बांदुरा म्हणजे अल्बर्ट बांदुरा. ठीक आहे, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. बघा, डॉक्टर ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि अल्बर्ट बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे, ह्या दोन उपपत्त्या महत्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे एकूण तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. तर या ठिकाणी आपण आता साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय तर ते शिकणार आहोत. तर बघा, साहचर्यवादाचा जो उगम आहे, साहचर्यवाद्यांचा उगम खरं तर तत्वज्ञानात झालेला आहे. ठीक आहे, साहचर्यवादी जी उत्पत्ती आहे किंवा साहचर्यवादी जे मानसशास्त्रज्ञ त्यांचा उगम हा तत्वज्ञानातून झालेला आहे. साहचर्यवादी बघा, उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्या संबंधावर विशेष भर देतात. या ठिकाणी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या उपपत्ती म्हणजे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये उद्दीपक महत्वाचा आहे आणि प्रतिक्रिया. बघा, उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस, त्याला इंग्लिशमध्ये स्टिम्युलस असे म्हणतात. बघा, स्टिम्युलस. ठीक आहे, स्टिम्युलस त्यालाच उद्दीपक आणि त्याला चेतक हा दुसरा शब्द आहे. बघा, चेतक म्हणजेच उद्दीपक. ठीक आहे, त्यालाच स्टिम्युलस असे म्हणतात. ठीक आहे, तर आणि उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांचा संबंधावर विशेष भर देतात दोघं. बघा, साहचर्यवादी जी उत्पत्ती आहे ती उद्दीपकावर आणि प्रतिक्रिया, रिस्पॉन्स किंवा यांच्या संबंधावर विशेष भर देतात. त्यानंतर बघा, आता पहिली जी उत्पत्ती आपण जी बघणार होती थॉर्नडाईकची आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांची जी आहे ती सहसंबंध उपपत्ती. आता सहसंबंध कोणाचा, याच्यामध्ये सहसंबंध उद्दीपकचा. ठीक आहे, उद्दीपक आणि प्रतिक्रिया. ठीक आहे, उद्दीपक आणि प्रतिक्रिया या दोघांचा सहसंबंध ज्या ठिकाणी येतो तीच सहसंबंध उत्पत्ती म्हणजे जी थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आहे. तिलाच बघा, याच उपपत्तीला आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा चुका किंवा शिका उपपत्ती आहे. हे बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, सहसंबंधच उपपत्तीलाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा चुका किंवा शिका हे उपपत्ती, हे दोन नावं या सहसंबंध उपपत्तीला आहे. आणि ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली. एडवर्ड थॉर्नडाईक. बघा, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. हा जो थॉर्नडाईक आहे हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्याने अध्ययन विषयक सर्वात पहिली उपपत्ती मांडली आहे. बघा, सर्वात पहिली उपपत्ती मांडण्याचा जो मान आहे तो एडवर्ड थॉर्नडाईकला आहे. सर्वात पहिली उपपत्ती मांडली एडवर्ड थॉर्नडाईकने. ठीक आहे, त्यानंतर हे जी आपली उपपत्ती आहे म्हणजे एडवर्ड थॉर्नडाईकची उपपत्ती आहे त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली. मग ॲनिमल इंटेलिजन्स हा जो ग्रंथ आहे तो एडवर्ड थॉर्नडाईकचा आहे. आणि त्यांची जी सहसंबंध उपपत्ती आहे किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती, चुका किंवा शिका उपपत्ती ही त्याच्या ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. बघा, आणि एडवर्ड थॉर्नडाईकनं मग कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर सुद्धा प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर
प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले जे निष्कर्ष आहेत मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात अशी त्याची धारणा होती. मग त्यामुळे या उपपत्तीतून एक निष्कर्ष काढला बघा. त्याचा जो निष्कर्ष होता की प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत जे काढलेले निष्कर्ष आहेत म्हणजे त्यांनी प्राण्यावर जो प्रयोग केला किंवा प्राण्याचं जे अध्ययन केलं त्यानुसार त्यांनी जे निष्कर्ष काढले म्हणजे प्राण्याच्या अध्ययनावर काढलेले निष्कर्ष हे मानवाच्या अध्ययनाला सुद्धा लागू पडतात बघा. म्हणजे प्राण्यांचे जे अध्ययनाचे निष्कर्ष आहेत ते मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात असं कोण म्हटलंय, असं एडवर्ड थॉर्नडाईकनं म्हटलेलं आहे. त्यानंतर साहचर्यवादी उद्दीपक स्टिम्युलस आणि प्रतिसाद म्हणजेच उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स या संबंधावर भर देतात बघा. थॉर्नडाईकची उपपत्ती सहसंबंध उपपत्ती सुद्धा स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स म्हणजेच उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा जो संबंधावर भर देतात म्हणून त्याच्या उपपत्तीला आपण सहसंबंधी नाव दिलेलं आहे बघा, सहसंबंध उत्पत्ती. कारण काय तर जे साहचर्यवादी जे आहे ती उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स बघा, एस प्लस आर जो बॉन्ड आहे याचा, ठीक आहे. एस प्लस आर म्हणजेच काय तर सहसंबंधी उत्पत्ती किंवा साहचर्यवादी उत्पत्ती म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांच्या संबंधावर भर देतात. तसेच त्यांच्या संबंधाच्या दृढीकरणावर म्हणजे रेनफोर्समेंटवर भर देतात म्हणजे दृढीकरण आहे बघा. तर अशा पद्धतीने एडवर्ड थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे ती सहसंबंध उत्पत्ती आणि सहसंबंध कोणाचा म्हटला तर उद्दीपकाचा आणि प्रतिसादाचा सहसंबंध आहे, ठीक आहे. त्यानंतर उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजेच काय तर अध्ययन होणे हे असं कोण म्हटलंय, थॉर्नडाईकने, ठीक आहे. साहचर्यवादी उत्पत्ती जे आहेत ते उद्दीपक आणि प्रतिसादावर आधारित आहेत. उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातला जो साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजेच काय होणे अध्ययन होणे हे थॉर्नडाईकचं आहे. त्यानंतर थॉर्नडाईकने उद्दीपक व प्रतिसाद म्हणजे एस ऑर बॉन्ड यांच्यावर भर दिल्यामुळे त्याच्या अध्ययन विषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात. म्हणजे त्याने एस आर बॉन्ड म्हणजे एस म्हणजे स्टिम्युलस, आर म्हणजे रिस्पॉन्स बघा. तर याच्यामुळे त्यांच्या जी उपपत्ती तिला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात. तिलाच आपण प्रयत्न प्रमाण किंवा चुका आणि शिका बघा, प्रयत्न प्रमाण चुका आणि शिका म्हणजे प्राणी काय चुकत शिकत असतो बघा. जे प्राणी आहेत चुकत शिकत असतो अशी जी उत्पत्ती सांगते ती सहसंबंध उपपत्ती बघा थॉर्नडाईकची. थॉर्नडाईकची उपपत्ती काय सांगते की प्राणी हे प्रयत्न करून शिकत असतात बघा, अनेक प्रयत्न शेवटी त्यांचं अध्ययन होते किंवा चुकत ते शिकत असतात. ही जी उत्पत्ती आहे ते प्राणी चुकत शिकत असतो असं थॉर्नडाईकनं म्हटलंय त्याच्या सहसंबंध उपपत्तीमध्ये. आणि ही पद्धती म्हणजे स्वतःला शिकविण्याची पद्धती आहे, तिला स्वयं अध्ययन पद्धती असे सुद्धा म्हणतात बघा. ही जी पद्धती आहे कोणती सहसंबंध उपपत्ती ती स्वतःला शिकवण्याची पद्धती आहे, तिला स्वयं अध्ययन म्हणतात. कारण या उपपत्तीमध्ये प्राणी किंवा व्यक्ती हा स्वतः शिकत असतो, त्याला इतरांकडून शिकवल्या जात नाही म्हणजे स्वतः शिकत असतो. तो चुकत शिकत असतो किंवा प्रयत्न करून शिकत असतो म्हणून तिला स्वयं अध्ययन पद्धती असे सुद्धा म्हणतात. मग आता त्यांनी एक प्रयोग केला होता, मांजर, मासा आणि कुटपेटिका बघा. मांजरीवर जो कुटपेटिकेचा सोबत प्रयोग केलेला आहे तो कोण केलेला आहे, थॉर्नडाईकने केलेला आहे. याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले होते, ठीक आहे, जोड्या लावामध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये सुद्धा, ठीक आहे. थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणावर प्रयोग केला तर मांजरीवर, मासा आणि कुटपेटिका हे तिघाच्या साहाय्याने एक प्रयोग केलेला होता. तो प्रयोग असा होता की एक कुटपेटिका असते बघा, कुटपेटिकेमध्ये काय केलं, एका म्हणजे जी मांजर होती भुकेली मांजर म्हणजे तिला खूप भूक लागली म्हणजे तिला सुरुवातीला काहीच अन्न न दिल्यामुळे खूप भूक लागली होती आणि तिला काय केलं एका कुटपेटिकेमध्ये बंद केलं, ठीक आहे. या ठिकाणी मांजरीला काय केलं बंद केलं आणि जो मासा होता तो या ठिकाणी, ठीक आहे, माशाला एका थाळीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये कुटपेटिकेच्या बाहेर ठेवलं
आणि म्हणजे मांजरीला आतमध्ये बंद केलं आणि त्याला म्हणजे कुटपेटीला थोडेफार छोटे छोटे छिद्र होते. मग ती काय करत होती मांजर, की तिला भूक लागल्यामुळे तिला जे उद्दीपक दिसला, या ठिकाणी उद्दीपक किंवा चेतक काय आहे, या ठिकाणी चेतक जो आहे हा मासा आहे, त्यालाच आपण उद्दीपक असे म्हणू. ठीक आहे. तिला भूक लागल्यामुळे तिला मासा दिसला आणि मासामुळे तिला मासा मिळवायचा होता. तर त्या मांजरीनं काय केलं, सुरुवातीला कुटपेटिकेचे हात बाहेर काढले. परंतु ते बाहेर काढून सुद्धा तिचा हात जो होता तो म्हणजे माशापर्यंत पोहोचला नाही. मग काय केलं, सुरुवातीला ती धडपडली, ओरडली, तिनं कुटपेटिकेला ओरबाडलं आणि योगायोगाने काय झालं, की एक जी दोरी होती कुटपेटिकेला, जी तिचं कुटपेटिकेचं जे झाकण होतं ते उघडासाठी एक दोरी होती. ठीक आहे. अशी दोरी लटकवलेली होती. योगायोगानं काय झालं, तिला धडपडता किंवा पंजा मारता मारता अचानक तिचा पंजा त्या दोरीला लागला आणि दोरीला लागल्यामुळे त्या कुटपेटिकेचं झाकण उघडलं गेलं आणि शेवटी तिला तो मासा मिळाला. ठीक आहे. मग या पद्धतीमध्ये काय झालं, त्या मांजरीला हे माहित नव्हतं की दोरी ओढल्यामुळे झाकण उघडलं गेलं. तिला म्हणजे तिच्या लक्षात पण आलं नाही की आपला हा जो पंजा आहे तो दोरीला लागलाय बा. पण हे सुद्धा झालेलं आहे बघा. हा जो हे जी क्रिया आहे ती योगायोगानं झालेली आहे आणि योगायोगानं तिला मासा पकडण्यासाठी किंवा मासा मिळवण्याची क्रिया योगायोगानं झाली किंवा ती अध्ययन जे आहे ते योगायोगानं झालं. म्हणून यालाच आपण काय म्हणतो, की योगायोगाचे अध्ययन असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच निर्बुद्ध पद्धत. ठीक आहे. म्हणजे केवळ योगायोगाने मार्ग सापडला त्या मांजरीला, काय केला, योगायोगाने मार्ग सापडला. त्याच्यामुळे तिलाच योगायोगाची अध्ययन किंवा निर्बुद्ध पद्धत असे म्हणतात. मग हा प्रयोग वारंवार केला गेला. मग शेवटी काय झालं, की वारंवार प्रयोग केल्यामुळे तिचं जे सुरुवातीचे जे प्रयत्न होते तिने काय केलं, जे हळूहळू कमी केले. मग तिच्या लक्षात आलं की आपला जो पंजा आहे तो दोरीला लागल्यामुळे झाकण उघडत आहे. मग तिनं बाकीचे जे प्रयत्न होते ते कमी केले. म्हणजे सुरुवातीच्या ज्या चुका होत्या त्या चुका कमी कमी करत तिला शेवटी असं लक्षात आलं की दोरी जर ओढली तर झाकण उघडतं आणि आपल्याला मासा मिळतो. मग शेवटी ती काय केली, फक्त दोरीच उघडायची आणि मासा मिळवायची. म्हणजे ही योगायोगाची जी पद्धत होती ती हळूहळू काय केली, ती चुकत चुकत शिकत गेली. त्याच्यामुळेच या पद्धतीला आपण चुकत चुकत शिकणे असं सुद्धा म्हणतो. योगायोगाने म्हणजे अध्ययन होते, त्यामुळे योगायोगाचे अध्ययन ही सुद्धा या पद्धतीलाच नाव दिलेलं आहे. निर्बुद्ध पद्धत म्हणजे याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाही किंवा आपला दिमाग लावायचं काम नाही. ठीक आहे. म्हणून तिला निर्बुद्ध पद्धत असे सुद्धा म्हणतात. मग या पद्धतीच्या ज्या आहेत त्या काही मर्यादा सुद्धा आहेत बघा. प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या मर्यादा. प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजेच काय, ती सहसंबंध उपपत्ती आहे बघा. सहसंबंध उपपत्तीलाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती. आता प्रयत्न प्रमाद का म्हणतात ते अगोदर सांगितलं मी, की प्रयत्न करून हळूहळू प्रयत्न करून ते अध्ययन होते आणि चुकत चुकत अध्ययन होते. म्हणून तिलाच प्रयत्न प्रमाद किंवा चुकत चुकत अध्ययन असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा काय होते, प्रगती अगदी सावकाश होते. खूप वेळ म्हणजे वेळ खूप खर्च होतो. बघा या ठिकाणी आपण बघितलं होतं की जसा मांजरीला मासा मिळवायचा जर असेल या ठिकाणचा, तर ती काय करते, बराच वेळ ती प्रयत्न करत होती. ठीक आहे. मग सुरुवातीला यश मिळालं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रगती काय होते, अगदी सावकाश होते आणि याच्यामध्ये वेळ खूप खर्च होतो. तिचा प्रयत्न करण्यातच खूप वेळ गेला असतो. ठीक आहे. म्हणून वेळ खूप खर्च होतो आणि यश जे आहे, तिला जे यश मिळालं शेवटी मासा मिळालं जे यश आहे ते पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते. ठीक आहे. त्यानंतर अनावश्यक हालचालीमुळे जास्त श्रम होतात. बघा मांजरीला मासा मिळवण्यासाठी अनावश्यक हालचाली कराव्या लागल्या. सुरुवातीला ती ओरबाडली. ठीक आहे. तिने पंजा मारला कुटपेटिकेला. तर अशामुळे तिचं काय होते, जास्त श्रम म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागला. त्यानंतर त्याच्यामध्ये शक्ती जास्त खर्च होते आणि संपादित कौशल्य. आता बघा दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईल याची खात्री देता येत नाही. आता हे मासा मिळवण्याचं कौशल्य मांजरीने या ठिकाणी प्राप्त केलं किंवा तिनं अध्ययन केलं की म्हणजे दोरी ओढल्यामुळे मासा कसा मिळवता येईल हे ती शिकली. परंतु हे जे कौशल्य ती या ठिकाणी शिकली, तेच कौशल्य वापरून दुसऱ्या ठिकाणी अन्न मिळवता येईल
याची शाश्वती नाही किंवा याची खात्री देता येत नाही. म्हणून काय म्हटलं जाते की या ठिकाणी जे कौशल्य आपण संपादित केलं आहे ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये जशाच्या तशा लागू होईल किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये संक्रमित होईल याची खात्री देता येत नाही. म्हणजे हे कौशल्य फक्त याच वेळापुरतं मर्यादित होतं, ते दुसऱ्या परिस्थितीत ते लागू होईल याची खात्री देता येत नाही. त्यानंतर बघा आता थॉर्नडाईकने या पद्धतीचं निष्कर्ष काढून काही अध्ययन विषयक नियम मांडलेले आहेत. बघा आता त्याचे नियम हे अतिशय महत्वाचं आहे, याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. पहिला नियम जो होता सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. बघा सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. आता सज्जतेचा किंवा तयारीचा नियम म्हणजे काय की अध्ययन जर करायचं असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीचं अध्ययन करायचं असेल किंवा एखादे कौशल्य जर आपल्याला शिकायचं असेल तर काय करावं लागते, आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने काय सज्ज व्हावं लागतं. बघा आपली शारीरिक क्षमता सुद्धा असली पाहिजे, मानसिक इच्छा म्हणजे मनाला सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे की ते आपल्याला कौशल्य शिकायचं आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीची आपल्याला तयारी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुनरावृत्तीचा नियम. आता जे कौशल्य शिकले आहे ते पुनरावृत्ती म्हणजे काय की जे आपण कौशल्य शिकलं तिचं जर पुन्हा पुन्हा आपण जर त्याला काय प्रॅक्टिस केली नाही किंवा सराव जर केला नाही तर ते अध्ययन पक्क होत नाही. ठीक आहे. म्हणून जर अध्ययन जर पक्क करायचं असेल किंवा कौशल्य जर पक्क करायचं असेल तर वारंवार आपल्याला काय करावं, ते सराव करावा लागतो. सराव करणे म्हणजेच काय, ते पुनरावृत्ती करणे, त्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे, त्याला सराव करणे म्हणता येईल. ठीक आहे. आणि तिसरा जो नियम होता परिणामाचा नियम. ठीक आहे. आता परिणामाचा नियम म्हणजे काय तर जेव्हा परिस्थिती, बघा परिणामाचा नियम म्हणजे काय की जेव्हा परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील जो संबंध असतो, जेव्हा सुख देणारा असेल तेव्हा दोन गोष्टींमधील संबंध दृढ होतात आणि परिस्थिती आणि प्रतिक्रिया याच्यामधील संबंध जर दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात. म्हणजे याचा अर्थ बघा, सोप्या उदाहरणात आपण शिकणार आहोत की जेव्हा वर्गामध्ये आपण बघा एखाद्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला उत्तर दिली, बघा एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याला जर चांगलं उत्तर दिलं, चांगलं उत्तर दिल्यामुळे आपण त्याला काय करतो, शाबासकी देतो. ठीक आहे. मग हे बघा, हा त्याचा जो अनुभव होता हा सुख देणारा होता. विद्यार्थ्याने चांगले उत्तर दिल्यामुळे शिक्षकाने त्याला शाबासकी दिली, हा त्याच्यासाठी चांगला अनुभव होता. मग यानं काय झालं, त्याला पुन्हा पुन्हा उत्तर देण्याची चांगली सवय लागली. ठीक आहे. परंतु जर समजा शिक्षकाने उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला जर धुपटलं असतं तर काय झालं असतं, हा जो त्याचा अनुभव होता हा दुःख देणारा होता, मग तो पुन्हा उत्तर देण्यासाठी उभाच राहिला नसता. म्हणजे काय होते की जर चांगला म्हणजे त्याला आलेला अनुभव जर सुख देणारा असेल तर त्याचा परिणाम चांगला होतो आणि त्याला आलेला अनुभव जर दुःख देणारा असेल, ठीक आहे, तर त्याचा परिणाम म्हणजे त्याचा जो परिणाम असेल तो त्याला दुःख देणारा असेल, म्हणजे परिणाम चांगला होणार नाही. ठीक आहे. किंवा त्याला मग अध्ययनाची आवड राहणार नाही. बघा सुख देणारा असेल तर त्याला अध्ययनाची आवड राहील आणि दुःख देणारा असेल तर अध्ययनाची आवड राहणार नाही. ठीक आहे. जसं की सायकल चालवता चालवता जर एखाद्या मुलाचा बोट जर ब्रेक मध्ये जर दबलं तर तो जो अनुभव आहे त्याचा दुःख देणार आहे. कालांतराने काय होईल, त्याला असं वाटेल की ब्रेक मध्येच आपला बोट दबतो, त्याच्यामुळे तो सायकल चालवणं थोड्या वेळासाठी दूर करेल किंवा सायकल चालवणं थांबेल. म्हणजे हा त्याचा अनुभव दुःख देणारा होता. त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो अध्ययनावर होत असतो. बघा आणि हे जे थॉर्नडाईकचे नियम आहेत हे नियम वापरून आपण विद्यार्थ्यांना म्हणजे शिकवत असतो. बघा हे जे नियम आहेत मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले, हे नियम, या नियमाचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना योग्य वळण सुद्धा लावू शकतो. ठीक आहे. याचं म्हणजे विद्यार्थ्यांचं वर्तन घडवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अध्ययनाची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी हे जे नियम आहेत, 3 नियम, ते उपयोगी पडतात. त्यानंतर परिणामाचा जो नियम आहे, बघा की परिस्थिती किंवा प्रतिक्रिया यामधील जर संबंध सुख देणारा असेल तर
त्याचा जो संबंध आहे तो दृढ होतो आणि परिस्थिती प्रतिक्रियेचे संबंध जर दुःख देणारे असतील तर ते संबंध कसे होतात, क्षीण होतात. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो उपपत्ती होती ती प्यावलावची आहे. बघा, प्यावलाव हा अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणजेच त्याने कुत्र्यावर प्रयोग केलेले आहेत. बघा, हे मुख्य आहे. आपण जे अगोदर याच्या अगोदर जी उपपत्ती शिकलो ती थॉर्नडाईकची. ठीक आहे. थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे ती सहसंबंध उपपत्ती. सहसंबंध उपपत्तीला चुका आणि शिका ही उपपत्ती म्हणल्या जाते. तसेच प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे प्रयत्न करून सुद्धा शिकणे म्हणजेच प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणल्या जाते. आणि थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला होता, मांजरीवर. ठीक आहे. मांजर या प्राण्यावर प्रयोग केला. कुटपेटिका, मांजर, मासा आणि कुटपेटिका या तिघाच्या साहाय्याने एक प्रयोग केला होता. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा बघा, दुसरा जो आहे तो प्यावलावची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि त्याने कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. बघा, त्यानंतर प्यावलाव जो होता हा रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ आहे. रशियाचा आहे तो शरीर विज्ञान शास्त्रज्ञ प्यावलावने 1849 ते 1936 यामध्ये अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार केला. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार रशियात प्यावलाव आणि बेखोरेव प्यावलाव आणि बेखोरेव यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियेचा अभ्यास केला. बघा, वर्तनवादी दृष्टिकोनातून आहे. ठीक आहे. रशियाचा प्यावलाव आणि बेखोरेव. आणि प्यावलावने अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. आता अभिसंधान म्हणजे काय, अभिसंधान याचा अर्थ एका प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक जी प्रतिक्रिया घडवणार नाही. बघा, अभिसंधान याचा अर्थ एका प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतक म्हणजेच उद्दीपक. ठीक आहे. चेतक म्हणजे उद्दीपक. तर नैसर्गिक उद्दीपक किंवा नैसर्गिक चेतक वापरून आणि कृत्रिम चेतक सोबत कृत्रिम चेतक सुद्धा वापरायचा आणि त्या कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक जी प्रतिक्रिया आहे ती घडवणार नाही. तर याच्यामध्ये उदाहरण असं सांगता येईल आपल्याला की शहराच्या ठिकाणी जेव्हा रहदारी असते, चौकामध्ये ट्रॅफिकचं नियंत्रण जेव्हा पोलीस करत असतात तेव्हा समजा चौकामध्ये पोलीस उभी आहे. ठीक आहे. पोलीस उभी असल्याच्या नंतर ते काय करतात, गाडी थांबवण्यासाठी हात दाखवतात. हात दाखवल्याच्या नंतर गाड्या थांबतात आणि म्हणजे गाड्या थांबणे हे काय आहे की नैसर्गिक प्रतिक्रिया. हात दाखवल्याच्या नंतर गाडी थांबणे हे नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आणि याच्यामध्ये नैसर्गिक चेतक जर म्हणला तर नैसर्गिक चेतक म्हणजे पोलिसाचा हात दाखवणे हे नैसर्गिक चेतक आहे आणि गाड्या थांबणे ही त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता समजा पोलिसांचे हात दाखवण्याबरोबर लाल जर लाईट लावला आपण, लाल दिवा. ठीक आहे. ट्रॅफिकचा जो लाल सिग्नल असतो तो लाल दिवा जर लावला म्हणजे लाल दिवा हा झाला कृत्रिम चेतक झाला. बघा, लाल दिवा हा कृत्रिम चेतक झाला आणि कृत्रिम चेतकाद्वारे म्हणजे हात दाखवणे नैसर्गिक चेतक, लाल दिवा लावणे सोबत हा सुद्धा हा कृत्रिम चेतक आणि प्रतिक्रिया मात्र कोणती, नैसर्गिकच प्रतिक्रिया झाली. म्हणजे गाडी थांबणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया झाली. आता काय झालं की त्याच्यामधला जो नैसर्गिक चेतक जो होता तो हटवून टाकला. आता राहिला फक्त लाल दिवा. मग लाल दिवा दाखवला तरी सुद्धा काय होईल, प्रतिक्रिया मात्र नैसर्गिक असेल. बघा, लाल दिवा दाखवला तरी प्रतिक्रिया मात्र नैसर्गिकच होईल. म्हणजे नैसर्गिक प्रतिक्रिया कोणती, गाडी थांबवणे होती. लाल दिवा लागला तरी गाडी थांबतो. आता त्याच्यामध्ये लाल दिवा हा कृत्रिम चेतक आहे. कृत्रिम चेतक वापरून गाडी थांबवली म्हणजे नैसर्गिक प्रतिक्रिया झाली. आता याच्यामध्ये नैसर्गिक जो चेतक होता तो हटवून देण्यात आला. म्हणजे नैसर्गिक चेतक काय होता की पोलिसाचे हात दाखवणे हे नैसर्गिक चेतक होतं, ते बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये फक्त आता कृत्रिम चेतक ठेवला तरी प्रतिक्रिया मात्र तीच आली. सेम प्रतिक्रिया तिन्ही ठिकाणी आलेली आहे. यालाच म्हणायचं अभिसंधान. ठीक आहे. यालाच अभिसंधान असे म्हणतात. मग जो
जो प्यावला होता, अभिजात अभिसंधान मांडणारा जो जे उत्पत्ती मांडणार होते त्याने कृत्र्यावर प्रयोग केलेला आहे बघा. त्याचप्रमाणे अभिसंधानामुळे अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. अभिसंधानामुळे काय होते, योग्य सवयी लावता येतात. त्याचप्रमाणे अध्ययनाची सुद्धा सवयी लावता येते. याचा फायदा बघा, अभिसंधानामुळे अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात, अध्ययनाची सवय लावता येते. अभिसंधानाच्या मदतीने मुलांच्या वृत्ती बदलता येतात, वाईट सवयी घालवता येतात. बघा, वाईट सवयी जर मुलांच्या वाईट सवयी जर घालवायच्या असेल तर त्याला अभिजात अभिसंधान उपपत्तीचा वापर करावा लागेल. अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा वापर करून मुलांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला घालवता येतात. बघा, अभिसंधानाच्या मदतीने अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती, त्याच्या नावडी तसेच चमत्कारिक त्याचे वर्तन हे सुद्धा नष्ट करता येते. त्याचप्रमाणे अनेक नव्या गोष्टी शिकता येतात, हे सगळं अभिजात अभिसंधानच्या मदतीने. त्याचप्रमाणे बघा, राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी अभिसंधानाने शिकविता येतात. हे त्याचे फायदे आहेत. त्यानंतर बघा, तिसरा जो होता स्किनरने साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे आणि स्किनरने कबुतरावर प्रयोग केलेला आहे. बघा, स्किनरचा कबुतरावर प्रयोग, हे कीवर्ड थोडे लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला उपपत्त्याचा जोड्या लावण्यासाठी फायदा होतो किंवा उपपत्त्या लक्षात ठेवण्यासाठी फायदा होतो. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कशावर प्रयोग केले हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागते. तर स्किनर कबूतर, ठीक आहे, हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. स्किनरने साधक अभिसंधान, साधकचा यस जर लक्षात ठेवला तर स्किनरचा यस सुद्धा लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. स्किनर साधक अभिसंधान आणि त्याचा स्किनरचा कबुतरावर प्रयोग. बघा, BF स्किनर याचा पूर्ण आहे ते इनिशियल BF स्किनर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे आणि साधक अभिसंधान जनक. स्किनर हा साधक उपपत्तीचा जनक आहे. त्याने कबुतरावर जो प्रयोग केला त्यासाठी पेटी तयार केली, तिला स्किनर पेटी असे किंवा स्किनर बॉक्स असे सुद्धा म्हणतात. बघा, स्किनरने त्याचप्रमाणे स्किनरने एक प्रयोग उंदरावर सुद्धा केला होता. स्किनरने कबुतरावर सुद्धा प्रयोग केला आहे आणि उंदरावर प्रयोग केलेला होता. बघा, कबुतरावर प्रयोग त्याचा असा होता की एका बॉक्स मध्ये एक पांढरा गोल आणि एक दुसरा काळा गोल असे दोन जे गोल रंगवलेले होते आणि त्याच्यामध्ये कबुतराला ठेवण्यात आलेलं होतं. बघा, कबुतराने जर पांढऱ्या गोलावर जर टिचकी मारली किंवा चोच मारली तर त्याला काही दाणे मिळत होते खाण्यासाठी, आणि कबुतराने जर काळ्या गोलावर जर चोच मारली तर त्याला दाणे मिळत नव्हते. मग त्या कबुतराला हे लक्षात आलं की फक्त पांढऱ्या जर आपण गोलावर जर चोच मारली तर आपल्याला दाणे मिळतात. मग त्याने काय केलं, काळ्या गोलावर चोच मारणं बंद केलं, फक्त पांढऱ्या गोलावर चोच मारायचं. ठीक आहे. त्यानंतर त्या कुटपेटिकेमध्ये 2 लाईट लावण्यात आले होते, एक लाल आणि एक हिरवा. मग जेव्हा लाल लाईट लागायचा आणि लाल लाईट लागल्याच्या नंतर कबुतरानं जेव्हा पांढऱ्या गोलावर चोच मारली तरी त्याला अन्न मिळायचं नाही, आणि जेव्हा हिरवा गोल म्हणजे हिरवा लाईट लागायचा तेव्हा जर कबुतराने पांढऱ्या गोलावर चोच मारली तर त्याला दाणे मिळायचे. मग कबुतराचे हे सुद्धा लक्षात आलं की फक्त हिरवा लाईट लागला की पांढऱ्या गोलावर चोच मारायची. हे तो या पद्धतीने शिकला. बघा, तर ही जर हा जो प्रयोग होता तो स्किनरने केलेला होता. त्याचप्रमाणे एक प्रयोग होता तो उंदरावर सुद्धा केलेला होता. मग असे कबुतरावर प्रयोग करणारा जर म्हटलं असेल तर कोण, तो स्किनर आहे. ठीक आहे. आता हे साधक अभिसंधान बघा, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया
साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होणाऱ्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. बघा, जेव्हा कबुतराला दाणे प्राप्त करण्यासाठी चोच मारणे म्हणजे पांढऱ्या गुलावर चोच मारणे ही जी क्रिया आहे ती साधन म्हणून उपयोगी पडली होती. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ती क्रिया साधनीभूत झाली असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. नंतर अशा पद्धतीने ज्या महत्वाच्या उपपत्त्या होत्या त्या या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. पहिली जी उपपत्ती होती थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, तिलाच आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा चुका किंवा शिका उपपत्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याने जो थॉर्नडाईकने होता मांजर, मासा आणि गुटपेटिका याच्यावर प्रयोग केलेला आहे. दुसरी जी उपपत्ती आणि थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक 3 नियम आहेत. एक सज्जतेचा नियम किंवा त्यालाच तयारीचा नियम म्हणतात. दुसरा पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. ठीक आहे. हे क्रमानं लक्षात ठेवायचे आपल्याला, कारण क्रम सुद्धा लावण्यासाठी विचारण्यात येतात. किंवा सज्जतेचा नियम किंवा तयारीचा नियम खालीलपैकी कशाला म्हणतात, किंवा पुनरावृत्तीचा नियम म्हणजे काय, परिणामाचा नियम म्हणजे काय, हे सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर प्यावला, दुसरा जो मानसशास्त्रज्ञ होता प्यावला, त्याने अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली आणि त्याने कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. अभिजात अभिसंधान कुत्र्यावर प्रयोग. त्यानंतर तिसरा जो होता स्किनरने साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली आणि कबुतरावर प्रयोग केलाय. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी सहचर्यवादी जी उपपत्ती आहे, सहचर्यवादी उपपत्ती, त्याला चेतक, प्रतिसाद, एसआर बॉन्ड आपण शिकलेलो आहे. बघा, चेतक म्हणजेच उद्दीपक आणि आर म्हणजे प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स. बघा, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याच्यावर भर देते. ठीक आहे. स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याच्यावर भर देणाऱ्या जर उपपत्त्या कोणत्या म्हटल्या तर ती सहचर्यवादी उपपत्ती. आणि त्या ज्या उपपत्ती आहेत, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, प्यावलावची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, सोबत पुन्हा गुथ्री म्हणून आहे एक मानसशास्त्रज्ञ गुथ्री, त्याची सानिध्य अभिसंधान उपपत्ती. बघा, सानिध्य अभिसंधान उपपत्ती. आणि एक शेवटची जी उपपत्ती होती सहचर्यवादी मधलीच आहे, हल्ल या मानसशास्त्रात मांडली, ती पद्धतशीर वर्तन उपपत्ती आहे. बघा, पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही हल्ल यांनी मांडलेली. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 5 ज्या उपपत्त्या आपण म्हणजे 3 ज्या उपपत्त्या महत्वाच्या आहेत आणि फक्त गुथ्रीची आणि सानिध्य हे आपल्याला फक्त पाठ करून ठेवायचं आहे. जोड्या लावण्यासाठी विचारण्यात येतात. ठीक आहे. थॉर्नडाईक सहसंबंध, प्यावलाची अभिजात अभिसंधान, स्किनरची साधक अभिसंधान, गुथ्रीची सानिध्य अभिसंधान, हल्लची पद्धतशीर वर्तन उपपत्ती, ह्या 5 उपपत्त्या पाठ करून ठेवायच्या. बघा, या ठिकाणी आपण सहचर्यवादी उपपत्ती पद्धत शिकलेलो आहोत, अतिशय डिटेल शिकलेलो आहोत. त्याचा फायदा काय होते हे सुद्धा आपल्याला शिकलं आहे. ज्या उपपत्ती याचा फायदा आपण विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी, त्याच्या वाईट सवय घालण्यासाठी या उपपत्त्याचा आपल्याला वापर करता येतो. ठीक आहे. आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबवणार आहोत आणि उद्या जे आहे ते आपण उद्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती शिकणार आहोत. त्याच्यामध्ये ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये समाकारवादी, मर्मदृष्टीमूलक, ज्ञानात्मक, क्षेत्रीय उपपत्ती, अध्ययन अनुदेशन उपपत्ती, अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. ठीक आहे. ह्या सगळ्या उपपत्ती आपण उद्या शिकणार आहोत. आजचा क्लास आपण ठिकाणी थांबवतो.